बडनेरा परिसरात अवैध व्यवसायांबाबत सातत्याने वृत्तांकन करणारे पत्रकार मंगेश चव्हाण यांना जीवे मारण्याचा तसेच हातपाय तोडण्याच्या धमक्या देण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणामुळे पत्रकार संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। या प्रकरणी पत्रकारांनी वारंवार तक्रारी करूनही पोलीस प्रशासनाने पत्रकार संरक्षण कायद्यानुसार ठोस कारवाई न केल्याचा आरोप संयुक्त पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात केला आहे। उलट अवैध व्यवसाय करणाऱ्यांचा प्रशासनाकडून अभय दिले जात असल्याने गुंड प्रवृत्तीचे धाडस वाढत असल्याची भावना पत्रकारांमध्ये व्यक्त होत आहे। पत्रकार मंगेश चव्हाण यांच्या सुरक्षितेबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नसल्याने पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पत्रकारांवर हल्ले आणि धमक्या वाढत असताना प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। संयुक्त पत्रकार संघाच्या वतीने लवकरच राज्याचे गृहमंत्री यांना निवेदन सादर करण्यात येणार असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली जाणार आहे। तसेच दखल न घेणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही संघटनेतर्फे करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। पत्रकार संघटनेच्या मागण्या पुढीलप्रमाणे: पत्रकार संरक्षण कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करा, पत्रकारांना सुरक्षा द्या, अवैध व्यावसायिकांवर कठोर कारवाई करा, दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा। जर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही तर राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा संयुक्त पत्रकार संघाने दिला आहे। पत्रकारांना गप्प बसवण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली। आता या गंभीर प्रकरणात पोलीस प्रशासन कठोर भूमिका घेते की नाही, पत्रकारांना रस्त्यावर उतरावे लागणार का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। बडनेरावरनं BCN न्यूज करिता मच्छिंद्र भटकर। आपण पाहत आहात BCN न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।